बघितलं ना, इतके दिवस साळसूदपणाचा आव्हान होता. आता त्याला कळलंय पैशाशिवाय दुसरं काही महत्वाचं नाहीये. नाही सर, अजिबात नाही. या पैशानेच तर मला रस्त्यावर आणलंय ना. मी काही तुमच्याशी हातमिळवणी करायला इथे आलेलो नाहीये. मग कशाला बोलवलेस आम्हाला इथे? हे बघ, आमचा उगाच वेळ फुकट घालू नकोस, काय ते बोल. मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलोय. कसली रिक्वेस्ट? माझ्या असं कानावर आलंय की राधिका मसाले कंपनीमधून तुम्ही तुमचा हिस्सा काढून घेताय. हो, घेतला काढून. सर, मी तीच रिक्वेस्ट तुम्हाला करायला आलोय. सर प्लीज, तुम्ही असं करू नका. तुम्ही हा जो हिस्सा काढून घेतलाय ना, तेवढा कंपनीमध्ये परत इन्व्हेस्ट करून टाका. हे कंपनीसाठी चांगलं नाहीये. तू जे काय बोलतेस ते तुझं तरी तुला कळतंय का? हो सर, मी कंपनीच्या भल्याचंच बोलतोय. गुरुनाथ, ती एलएफ कंपनी आहे का की त्या कंपनीच्या भल्याचा विचार करायचा? अरे ही कंपनी आहे राधिका सुभेदारांची, ज्यांनी तुझ्या तोंडावरती चिखल फेकून तुला मारून हाकलून लावला होता. त्या कंपनीच्या भल्याचा तू कसा काय विचार करू शकतोस? ते तू काय बोलतोस? तू जर त्यावेळेला आमच्या पाठीशी उभा राहिला असतास, आपण सगळ्यांनी मिळून त्या राधिकाला चांगला धडा शिकवला असता. हो, पण हा साळसूदपणाचा अभाव म्हणून घरी बसून राहिला. हे बघ, ह्यानी काही होत नाही. तर तसंही मी जे काही वागलोय त्याने माझ्या पदरी काय पडलंय. सर मी काय म्हणतो, ज्या मार्गाने आपल्याला जायचंच नाहीये तो रस्ता इतरांसाठी कशाला अडवून धरायचा आपण? अरे कसला रस्ता? तू रस्त्यावरती आलाय, तुझ्या बायकोने तुला रस्त्यावरती आणलाय. अरे थोडी हिंमत दाखव. कुठे गेला तो गुरुनाथ, जो एकेकाळी एका कंपनीचा सीईओ होता? तो गुरुनाथ संपलाय. हे बघ, काही संपलेलं नाहीये. अरे असं मूर्खासारखा रडत बसू नकोस. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू आमच्याशी हात मिळव, आपण तिघे मिळून त्या राधिका मसाल्याची वाट लावून टाकू. अशी संधी परत येणार नाही. बस तू तुझं मास्टर माइंड आहे ना, ते फक्त लाव. पैसे नंतर आल्यावर लाव, आत्ता आम्ही पुढे करतो. आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. बोल, आहे का तुझी तयारी? नाही सर, हे मी नाही करू शकत. असं कुणाचं तरी आपल्यामुळे नुकसान होणं हे बरोबर नाहीये. आय एम सॉरी, मी ही ऑफर स्वीकारू नाही शकत. आनंद, आपल्याला कुठल्या कुठल्या एरियाचं आणि विशेषतः फूड क्वालिटीसाठी काय इन्स्पेक्शन झालं त्याची डिटेल्स गोळा करून सबमिट करावी लागतील. पण सर, मला ना आता अचानक एक अशी फिलिंग यायला लागली आहे की हे सगळं करण्यापेक्षा आपण इन्स्पेक्शनच परत केलं तर? नाही आनंद, तसं नसतं. काय आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बॅकआउट झाल्यामुळे राधिका मसाले जरा प्रॉब्लेममध्ये आहे. त्यामुळे काहीही करताना आपल्याला 10 वेळा विचार करावा लागेल. एक मिनिट. बोल कमळा. बरं, ग्रेट. ठीक आहे, मी पाठवते श्रेयसला. ओके, थँक्यू. श्रेयस, हा वहिनी. आत्ता तुला फॅक्टरीत जायला लागेल. कमळाचा फोन होता, तिला काही इन्स्पेक्शनच्या संदर्भातली डॉक्युमेंट्स सापडली आहेत, तेवढी घेऊन ये. नाही म्हणजे प्रत्यक्ष रिपोर्ट नाही आहेत, पण त्या संदर्भातली कागदपत्र आहेत. कदाचित त्याचा वापर होऊ शकतो. ठीक आहे, मी निघतो. येस. तू मला सांगा, या सगळ्या पेपर्सची काय गरज आहे आता? उपयोग होऊ शकतो ना. आनंद, अरे तेच तर महत्वाचं आहे. कारण फूड क्वालिटी, तिथली स्वच्छता आणि इतर बाकी सगळ्या बारीक सारीक गोष्टींचं टेस्टिंग तिथेच झालं होतं. आणि त्यांनी रिमार्क्स दिल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट्स मिळतात, फूड लायसनही मिळतं. त्यामुळे आता पुन्हा क्रॉस चेकिंग होणारच. काही गोष्टी आपल्याला प्रोसिजर प्रमाणे परत कराव्या लागणारच. सर, हे सगळं आनंद, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये, त्यामुळे हे करावं लागणारच. खरंच ही कागदपत्र पुन्हा मिळवणं, ती इन्स्पेक्शनच्या रिपोर्टची फाईल बनवणं सोपं नाहीये, पण मला हे करावंच लागेल. त्या राजवाड्यांमुळे आणि महाडिकांमुळे आज माझ्यावरती ही वेळ आली. काही करून मला त्यांना धडा शिकवायचा आहे. खूप वेळ लागला यार तुला यायला.
हा जरा वेळ लागला. मी म्हटलं होतं ना ते आमचे मुन्ना शेठ त्याच्या फ्रेंडला भेटायला गेलो होतो, तिथे जरा वेळ लागला. नक्की त्यांनाच भेटायला गेला होतास ना तू, का महाडिकांना भेटायला गेला होता? महाडिक महाडिकांचा काय संबंध अशा नाही? त्यांना कशाला भेटायला जाईल? त्यांचा आणि माझा काय संबंध? गॅरी, तू माझ्याशी खोटं कधीपासून बोलायला लागला? अगं खोटं कशाला बोलेन? मी महाडिकांना भेटायला कशाला जाईन? तुला कोणी सांगितलं? ते कोणी सांगितलं नाही, मी स्वतः बघितलं. काय? हो, मी तुला फॉलो केलं गॅरी, आणि मी बघितलं तुला महाडिकांशी बोलताना. जस्ट दॅट मला माहित नाही तुम्ही काय बोलत होता, पण क्वेश्चन हा आहे ना गॅरी की तू माझ्याशी खोटं का बोलतोयस? सोड ना, ते काय फार महत्वाचं नाहीये. ते महत्वाचं कसं नाहीये? मग हा गुरुनाथ सुभेदार असंच कोणाला तरी का भेटायला जाईल? मी तुला आज नाही ओळखत. हो, मी त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांनीच बोलवलं होतं मला. कशाला? सोड ना शनाया, त्याचं काय एवढं? मला ऐकायचंय. काहीतरी वेड्यासारखं बोलत होते ते. म्हणे मी माझा कंपनीतनं हिस्सा काढून घेणार आहे, पण अशानं कंपनीचं किती नुकसान होईल, राधिका आणि या सगळ्यांना किती त्रास होईल हे त्यांना माहितीच नाहीये का? त्यामुळे मी सरळ नाही म्हणलं आणि म्हणलं माझ्याच्यानं नाही जमा. गॅरी, तू मॅड आहेस का? तू नाही का म्हणून आला? तर मग काय करू शनाया? काहीतरी बोलतायत ते म्हणत होते मला सामील हो, मी तुला 50% पार्टनरशिप देतो राधिका मसालेमध्ये. म्हणलं हे बघा, हे माझ्याच्यानं नाही होणार. गॅरी, आर यू आउट ऑफ युअर माइंड? अरे 50% पार्टनरशिप देत होते राधिका मसालेमध्ये आणि तू नाही म्हणालास? मग कुठल्या जोरावर हो म्हणू शनाया? हे बघ, माझा कॉन्फिडन्स पूर्णपणे गेलाय आता, आणि कसल्या बळावर त्यांना हो म्हणू? माझ्याकडे काही नाहीये, ना पैसा आहे ना काही आहे. कशाच्या जोरावर त्यांना हो म्हणू? हे बघ, हे माझ्याच्यानं काही जमणार नाही. अरे तुझ्याच्यानं होणार नाही, पण मी करू शकते ना. कॅरी, 50% पार्टनरशिप राधिका मसालेमध्ये, आणि ह्याच गोल्डन अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन मी राधिका मसालेचं शनाया मसाले कसं करते ते बघ. राजवाडे, तुम्ही इथे? तुम्ही इथे कसे काय? हो, मला एक फोन आलेला. मला सुद्धा एक फोन आला होता. त्यांनी मला इथे भेटायला बोलवलं. म्हणाले नंतर आपण बोलूया, म्हणून मी तुम्हाला काही कळवलं नाही. सेम हिअर, मला सुद्धा हेच सांगितलं. कोण असेल? मी बोलवलं. का हिचं इथे काय काम आहे? अथर्व, चालणारे झोप ना. किती वेळ झाला पहा बरं. मी झोपणार नाही. तू पण ना असा ती आहे नुसता. पहा बरं, आली आई. अथर्व, अजून जागा का रे? का करते मग? पाठ पाहत आहे तुझी. तुला काऊन बरं इतका उशीर झाला? काम होतं. राधिका, का आलं व? तो चेहरा काऊन असा पडलेला आहे? का आलं? आई, तुला काय झालं? अरे आई थकली आहे ना, दमली आहे ना बिचारी. तू थकल्यावर असं दिसते का नाही? मग मी तुला तर गरमागरम जेवण वाढते, मग तिला बरं वाटेल. बरं तू जा झोप जा ना. नाही आई, मला गोष्ट सांग ना. मी तुला नंतर गोष्ट सांगते. हा, मी येते, आजीशी बोलते आणि येते तुला गोष्ट सांगायला. राधिका, का आलं बाई? आई, ते महाडिक आणि राजवाड्यांच्या सांगण्यावरनं काही बोर्ड ऑफ डिरेक्टर त्यांचा हिस्सा काढून घेतात. आई, म्हणजे काऊन काय आला? त्या फाईल प्रकरणामुळे. काही ना सांग ना समजावून. हे सगळं मुद्दाम नाही ना झालं बा. आई, काही उपयोग नाही त्याचा. सांगितलं, विनवण्या सुद्धा केल्या, पण ते म्हणतात ना, एखाद्या माणसाचे ग्रह फिरले की काही व्यवस्थित होत नाही, तसं झालं. त्या दोघांचा आधीपासूनच माझ्यावरती राग होता. आता सगळ्यांना भडकवलंय त्यांनी.
तू त्या आईनं सरळ सुट काऊन नाही बरं विचारत? का आलं, काऊन मला त्रास देत आहात, का हवंय तुम्हाला? काही उपयोग नाही. तू तुझ्या वरच्या साहेबांसोबत बोल ना, त्यांना सांग ना, थोडा वेळ द्या ना, मुद्दामून नाही झालं नाही सगळं. ते ऐकतील ना गं. आई एवढं सोपं नाहीये ते. जाऊ दे, तर जे काय करायचं ते माझं मलाच करायला लागणार आहे. साठेबाईंना विचारून पाहते का? आता त्या तरी काय करणार. पण आई यामुळे खूप मोठं नुकसान होणार आहे आपलं. अब्बा. मी शनाया आहे. 1 मिनिट. मिस्टर राजवाडे, तुम्ही गुरुनाथला जी ऑफर दिली आहे ती मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे. हसायला काय झालं? कसं आहे ना शनाया, आम्ही गुरुला ऑफर दिली कारण तो हुशार आहे. तुझ्याबरोबर बिझनेस करून आमचा काय फायदा? हे बघ, एक तर तू हुशार नाहीस आणि गॅरीला जेवढा अनुभव आहे ना तेवढा तुझ्याकडे नाहीये. पण ज्या गॅरीने तुम्हाला नाही सांगितलंय तोच गॅरी माझ्याकडे आहे. तर आपण जर पार्टनरशिप केली तर गॅरी तुम्हाला मदत करेल. का नाही, असं का करेल तो? कारण तो माझ्या बरोबर आहे आणि मी गॅरीला तुम्हाला हेल्प करायला सांगेन. इनफॅक्ट मी त्याला फोर्स करेन जेणेकरून तो तुम्हाला हेल्प करेल. बघा, ह्यात तुमचाच प्रॉफिट आहे. मिस्टर राजवाडे, तुम्ही राधिकाच्या कंपनीमध्ये जे इन्व्हेस्ट केलंय ते परत घेऊ नका. काहीतरीच काय बोलते शनाया? खरं तेच बोलतेय. आता रागाच्या भरात इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊन तुमचाच लॉस होणार आहे. आता एका स्मार्ट मूव्हची गरज आहे. आपण जर पार्टनरशिप केली, आपण सगळे मिळून राधिकाची कंपनी हळूहळू आपल्या कब्जात करून घेऊ आणि राधिकाला त्यातून बाहेर काढूया. शनाया, मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करणं एवढं सोपं नाहीये ते. शनया, काय आहे, राधिका प्रचंड हुशार आहे. तिला नमवणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी आपल्याला प्रचंड एफर्ट्स घ्यायला लागतील. शिवाय सगळ्यांचं पाठबळ तिलाय. तिला हरवणं एवढं सोपं नाहीये. सोपं? मी करून दाखवते तुम्हाला सोपं. तू या, तुम्हाला काय वाटतं मी काहीच करू शकत नाही का? मला काहीच येत नाही? ऍक्च्युली तुमची फॉल्ट नाहीये त्याच्यामध्ये. मी अशी कधी वागलेच नाही ना याआधी. पण आता मी ठरवलं, राधिकाला मी हरवणार काय. मिस्टर राजवाडे, तुमचा फोन वाजतोय. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? राधिका सुभेदारचा फोन आहे. हो, एक मिनिट. तुम्हाला आत्ता डिसिजन घ्यावा लागेल की तुम्ही माझ्या बरोबर डील करताय का राधिका बरोबर कॉपरेट करताय. बघा, विचार करा. थिंक अबाउट इट. जर तुम्ही माझ्या बरोबर डील केलं तर गॅरी तुम्हाला कायम मदत करेल. तुमचाच प्रॉफिट आहे. हॅलो. हॅलो, मी राधिका सुभेदार बोलतेय. नाही, तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे. बोला. सॉरी तुम्हाला इतक्या रात्री फोन केला, पण जरा महत्वाचं बोलायचं आहे आणि ते तुमच्याशी आत्ताच बोलणं गरजेचं होतं म्हणून आत्ता फोन केलाय. सॉरी तुम्हाला त्रास होत असेल तर. अहो, मी एवढा महत्वाचा माणूस नाहीये, नाही का? नाही, आणि तुमच्या लेखी तर नाहीच नाही. मी जर काय एवढा महत्वाचा असतो ना तर तुम्ही माझा असा अपमान केला नसता. जे झालं त्याच्यावरती नाही बोलायचंय. आत्ता जो प्रॉब्लेम आहे त्यावर बोलूया का? प्रॉब्लेम? राधिका सुभेदारांना प्रॉब्लेम आहेत? काय आहे की तुमच्या सांगण्यावरनं अजून काही बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी त्यांचा हिस्सा काढून घेतलाय आणि असं जर सगळेच जण करायला लागले तर यामुळे राधिका मसाल्याचं खूप मोठं नुकसान होईल आणि ते योग्य नाही. हे बघा, योग्य आणि अयोग्य याचं भान तुम्हाला आहे? काय बोलताय तुम्ही सर? योग्य तेच बोलतोय. आता कळतं ना नुकसान झाल्यावरती काय होतं ते. तुम्ही माझं केलं ते नुकसानच होतं ना. आता तुमच्या कंपनीला जे काही परिणाम होतील ना त्याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही तयार राहा. तुम्हाला अजूनही कळत नाहीये का सर? त्यावेळेला तुम्ही फ्रॉड केला होता
दुसरे मसाले कंपनीच्या नावाने विकले होते आणि ते योग्य नव्हतं म्हणून मी त्यावेळेला ऍक्शन घेतली होती, बाकी काही नाही. तुम्ही माझी नाचक्की केलीत, माझा सगळ्यांसमोर अपमान केला. हे पाप, यामुळे कोणाचाही फायदा होणार नाही, झालं तर नुकसानच होईल. ना तुमचं ना हिस्सा काढून घेतलेल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं, कामगारांचं, सगळ्यांचं नुकसानच होणार आहे. उद्याला कंपनी बंद पडली तर लोकांचा रोजगार बंद होईल, त्रास होईल सगळ्यांना. याचा तरी तुम्ही एकदा विचार करा प्लीज. हु केअर्स? काय तुम्ही जे केलं ना त्याची फळं आता भोगा. हे असं हॅलो 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 वा मिस्टर राजवाडे, तुमच्याकडनं मला हेच एक्सपेक्टेड होतं. आता आपण सगळे मिळून राधिकाला कायमचं डिस्ट्रॉय करून टाकूया. तयार आहात? आई लवकर ये ना, ये ना लवकर. ओ अथर्व, तू झोपत का रे नाही रे? झोप बरं. आई आज तुला काय झालं? काही नाही. मला गोष्ट सांग ना. अथर्व, आज नाही गोष्ट सांगितली तर चालेल का? नाही तू सांग ना प्लीज. मला काही सुचत नाहीये रे आज. नाही काय पण सांग, पण सांग. बर ठीक आहे. कावळ्याची सांगू? हो. एक घनदाट जंगल असतं. त्या जंगलामध्ये एक कावळा राहत असतो. पण उन्हाळ्याचे दिवस असतात. कावळ्याला एक दिवस खूप तहान लागते. जंगलामध्ये जिथे जिथे पाणी मिळतं तिथे तिथे तो उडत जातो, पाणी शोधतो. जंगलात कुठेच पाणी नसतं. नदीजवळ जातो, झऱ्याजवळ जातो, पण आज तिथेही पाणी नसतं. मग तलावाच्या जवळ जातो, पण तलावात सुद्धा पाणी नसतं. मग काय होतं? पण त्या कावळ्याला तहान लागलेली असते ना खूप. तो पाणी शोधत राहतो. मग उडत उडत तो जंगलाच्या बाहेर येतो. गावाच्या बाहेर एक झोपडी असते. त्या झोपडीच्या जवळ त्याला एक छोटं मडकं दिसतं. त्या मडक्यापाशी जातो आणि त्या मडक्यात डोकावून पाहतो. त्या मडक्यामध्ये त्याला पाणी दिसतं. तो पाणी पिण्याचा प्रयत्नही करतो, पण त्याच्या लक्षात येतं की त्याची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचतच नाहीये. मग काय करायचं? चांगल्या माणसांच्या पाठीशी जसा देव उभा राहतो ना, तसंच त्या कावळ्याच्या पाठीशी देव उभा राहतो. मग काय होतं? त्या कावळ्याला एक युक्ती सुचते. तो उडत उडत जातो, एक छोटासा दगड घेतो आणि त्या मडक्यात टाकतो चोचीने. खाली वाकून पाहतो तर त्या मडक्यातलं पाणी थोडं वर आलेलं असतं. तो पुन्हा जातो, पुन्हा छोटासा दगड घेतो, त्या मडक्यात टाकतो आणि हळूहळू हळूहळू वर यायला लागतं. तो छोटे 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 दगड त्या मडक्यात टाकायला लागतो. मग वाकून पाणी पिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कावळ्याच्या चोचीमध्ये पाणी येतं. कावळा खूप खुश होतो. युक्तीनं त्यांनी ते पाणी मिळवलेलं असतं. थोडक्यात काय, आपण आपले प्रयत्न सतत करत राहायचं. मीही माझे प्रयत्न करत राहणार शेवटपर्यंत. यश नक्की मिळेल.